सोलापूरच्या बार्शी तालुक्यात ममदापूर, पांगरी, गोरमाळा आणि कारी भागात गारांचा पाऊस. अचानक झालेल्या पावसामुळे कांदा, गहू आणि ज्वारी पिकांचं प्रचंड नुकसान. अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तालुक्यात चिंचोली गावात वादळी वाऱ्यासह गारपीट. काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांसमोर नाराजीचं वातावरण. यवतमाळच्या पुसद तालुक्यात माळ पठार भागाला गारपिटीचा तडाखा. गारपिटीमुळे हरभरा, गहू तसंच इतर पिकांचं नुकसान. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक आणि भौगोलिक रचनेत बदल होणार. सरसंघचालक मोहन भागवत यांची माहिती. लोकांच्या अपेक्षा वाढत असल्यानं संघाच्या कामांचं विकेंद्रीकरण होणं आवश्यक असल्याचं सरसंघचालकांचं मत. शेअर बाजारात 22 महिन्यातली सर्वात मोठी घसरण. सेन्सेक्स 2497 अंकांनी घसरून 74,207 वर, तर निफ्टी 776 अंकांनी कोसळला. बँक, ऑटो शेअर बाजारात सर्वाधिक घसरण. गडचिरोली पोलिसांसमोर 68 लाखांचं बक्षीस असलेल्या 11 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये 5 पुरुष तर 6 महिलांचा समावेश. तर 2025 पासून आतापर्यंत 123 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. परभणीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोनं खरेदीसाठी गर्दी. एकीकडे सोन्याचे दर काही प्रमाणात घटले, तर दुसरीकडे सोन्याच्या मेकिंग चार्जेसमध्येही सूट मिळत असल्यानं नागरिकांची सोनं खरेदीला पसंती. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संगीतकार प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांचं स्वामी समर्थ गाणं प्रदर्शित. गिरगावच्या शोभायात्रेत कोलिवूड प्रोडक्शन प्रस्तुत स्वामी समर्थ गाणं लॉन्च. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.